नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 15 मार्च 2026 काल दुपारनंतर हळदीच्या दरात मित्रांनो मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत। मग सध्या महाराष्ट्रात हळदीचे भाव वाढलेत की भाव घसरलेत पहा मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। पण विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून दररोजचे असेच बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो, पहिली बाजार समिती नांदेड, हळदीला आवक आलेली आहे 354 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 10,000 रुपये, सर्वसाधारण दर 13,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,595 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली, हळदीला आवक आलेली आहे हिंगोली या ठिकाणी 1,000 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12,800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,850 रुपये, तर जास्तीचा दर 14,900 रुपये मिळालेले आहे। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वाशिम, वाशिमला हळदीला आवक आलेली आहे 900 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 9,800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,500 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती आहे मुंबई, हळदीला आवक आलेली आहे 123 क्विंटलची। कमीत कमी दर 14,500 रुपये, सर्वसाधारण दर 20,750 रुपये, तर जास्तीचा दर नेहमीप्रमाणेच 23,000 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे सांगली, सांगलीला सर्वात जास्त हळदीला भाव मिळालेला आहे आपल्या भागात। मित्रांनो, आवक आलेली आहे 6,368 क्विंटलची। कमीत कमी दर 11,700 रुपये, सर्वसाधारण दर 15,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती आहे रिसोड, रिसोडला हळदीला आवक आलेली आहे 785 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12,495 रुपये, सर्वसाधारण दर 13,148 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,800 रुपये। तर मित्रांनो, असे दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।